दोन हा म्हणजे 2-3 हो, 2-3 हो, असे हो. घड आहेत बरोबर आहे. हो. आणि प्रत्येक घडाची साईज युनिफॉर्म मध्ये दिसते बरोबर. युनिफॉर्म मध्ये साईज बघा ना म्हणजे माल पण एकदम म्हणजे क्वालिटी जी आहे ना एकदम सुपर क्वालिटी माल आहे बरोबर. ही जी गाडी आहे तिथून जर पहिलं गड हिते हम्म. तिथून पुढे एवढी गाडी पिकलेली आहे. इथपर्यंत ज्यावेळेस गाडी पिकली. परिपक्व तुमची पिकते त्यावेळेस मग मिक्स पाण्याचं काहीच कारण येत नाही. कमीत कमी ह्या व्हरायटीला पॉईंट जास्त राहतो. हा म्हणजे जे Point- कॅप्सूल हो, सारखं असं. कॅप्सूल सारखं जे आहे ना असं हे जे आहे ना हे प्रमाण पॉईंट जास्त राहतो. पॉईंट जास्त असल्यामुळे काय होतं मार्केटमध्ये याला मागणी पण चांगली असते. माणिकच्या म्हणजे तुलनेत 6 रुपये 15 रुपये 20 रुपये याची मागणी रेट ज्यादा मिळतात आपल्याला. बरोबर. ऐनवेळी काडी पिकवायची असेल तर त्यांच्यासाठी काय बघतो विशेष वेगळं. ऑर्गॅनिक एनपीके मध्ये जे लिक्विड आहे 0072 एकरी 10 लिटरचं प्रमाण आहे. एकरी 10 लिटर सोडायचं पण सोडताना त्याच्यासोबत वॉटर बुस्टर सोडायचं. वॉटर बुस्टरने काय होतं त्याची होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा एकदा परिचय द्या. माझं नाव दत्तात्रय दगडू काळाने, बेलुंडी बुद्रुक, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. सर आता आपण ही जी द्राक्ष बाग बघतोय तुमची तर आता काही माल हार्वेस्ट झाला इकडं हो, आणि harvest म्हणजे झालेला कटिंग चालूच आहे. कटिंग चालू आता आहे. एवढा बाकी आहे बरोबर आणि हो, हो. शेजारची बाग पूर्ण बाकी आहे. हो हो तर एकंदरीत किती क्षेत्र आहे सगळं द्राक्षाचं आता तुमचं यावर्षी? आपलं टोटल क्षेत्र आहे द्राक्षाचं 2.5 एकर. 2.5 एकर आहे. हो. आणि कोणती व्हरायटी? एसएसएन 2 एकर आहे हं. आणि माणिकचे मन अर्धा एकर आहे. आता ही जी आपण बघतो ही कोणती व्हरायटी? एसएसएन व्हरायटी आहे. एसएसएन व्हरायटी. हो. आता ह्या व्हरायटीची खासियत काय? हं. मग याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं सर. ह्या व्हरायटीला पॉईंट जास्त राहतो. हा म्हणजे जे कॅप्सूल सारखं असं. कॅप्सूल सारखं जे आहे ना असं हे जे आहे ना हे प्रमाण पॉईंट जास्त राहतो. पॉईंट जास्त असल्यामुळे काय होतं मार्केटमध्ये याला मागणी पण चांगली असते. माणिकच्या म्हणजे तुलनेत 6 रुपये 15 रुपये 20 रुपये याची मागणी रेट ज्यादा मिळतात आपल्याला. बरोबर. आज आपण कटिंग झालेलं आहे माल कटिंग चालू आहे समजा काय रेटने दिला हा माल? हा माल आपला 86 रुपयांनी दिलेला आहे जागेवर. हो जागेवरती. पहिला प्लॉट 92 रुपयांनी दिला होता. अच्छा एसएसएनचे दोन्ही प्लॉट इथं. अच्छा म्हणजे ह्याच्या काय अगोदर 1 महिन्यापूर्वी हार्वेस्ट झालाय ना तो 92 रुपयांनी दिला होता. हा 86 रुपयांनी दिलाय आणि माणिकचे म्हणे तो 70 रुपयांनी दिलेला आहे. आज एवढा दर मिळतोय बरोबर तर काय याच्या पाठीमागचं कारण काय? आपण बेसल डोस मध्ये ह्याला ऑर्गॅनिकचं प्रमाण जास्त करतो. अच्छा म्हणजे सुरुवातीपासून जे नियोजन होतं रेस्ट पासून एप्रिलला आपण बेसल डोस करतो. बेसल डोस मध्ये सॉइल बुस्टरचं कृषीधन, ग्रीन भूमी, एम बुस्टर, एन बुस्टर. आता त्यावेळेस ह्याला हे नव्हतं आपलं बायो एनपीके वगैरे नव्हतं. त्याच्यामुळे मग 1841 केमिकल 80-20 चा जो फॉर्म्युला आहे तो वापरला. त्याप्रमाणे ह्याला बेसल डोस केला. डोस करताना बुवा एकरच्या हिशोबाने तुम्ही काय डोक्यात ठेवलं पाहिजे कशा पद्धतीने केलं? एकरी आपण कृषीधनच्या 10 बॅग घेतो. ग्रीन भूमी 2 बॅग, एम बुस्टर 1 आणि एन बुस्टर 1. त्यानंतर मग 1841 यारा कॉम्प्लेक्स तिथं ऑप्शन बदलू शकतो आपण. कोणी 10-26 वापरतं, कोणी 14-35 वापरतं. ऐनवेळी काडी पिकवायची असेल तर त्यांच्यासाठी काय बघतो विशेष वेगळं. ऑर्गॅनिक एनपीके मध्ये जे लिक्विड आहे 0072 एकरी 10 लिटरचं प्रमाण आहे. एकरी 10 लिटर सोडायचं पण सोडताना त्याच्यासोबत वॉटर बुस्टर सोडायचं. वॉटर बुस्टरने काय होतं त्याची होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. ते ऍक्च्युली लिक्विड मध्ये येतं ना आणि मग जेवढं आपण पाण्याची रानाला पाणी दिलेलं आहे जेवढं पाणी रानामध्ये पसरलंय तेवढ्या प्रमाणात ते पसरतं. आणि ज्यावेळेस आपण वॉटर बुस्टर टाकून सिलिकॉन युक्त स्टिकर आहे ना ते बरोबर ज्यावेळेस ते टाकून सोडतो त्यावेळेस मुळ्यांच्या कक्षेमध्ये गेलं की मुळ्यांपाशी ते होल्डिंग होतं. मुळ्यांना पकडून मुळ्यांना पकडून ठेवतं ते जास्त बाहेर जात नाही. त्याचा खूप छान रिझल्ट येतो. अच्छा म्हणजे 15 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये बी त्याचे रिझल्ट छान दिसते. आता शेवटचा मुद्दा जेव्हा आपण माल म्हणजे आता हार्वेस्टिंगचे पिरियड असतो समजा बरोबर शेवटचे दिवस तर याच्यामध्ये जास्तीत जास्त त्याच्यामध्ये शुगर गोडी उतरली पाहिजे बरोबर कलर त्या पद्धतीने घडायला आला पाहिजे.
तर त्याच्यासाठी काय विशेष? 0072 वापरलेले. 0072 वापरत असताना मी SOP 0050 पोटॅशियम सोनाईट ही कुठलीही ग्रेड वापरत नाही. अच्छा, फक्त 0072 एकरी 10 लिटर असं म्हणजे दोन तुम्ही वेळेस SOP MOP किंवा पोटॅशियम सोनाईट हा यांना पर्याय म्हणून तुम्ही 0072 SBT 0050 जरी वापरलं हं. तर हे 0072 आहे. तुमचं 22% हे एक्स्ट्राच आहे. बरोबर. त्याच्यामुळे हे कुठलीच ग्रेड वापरत नाही, डायरेक्ट 0072 वापरायचं. हं. 2 ऍप्लिकेशन करायचे 10. मी या प्लॉटला 10 लिटरचं ऍप्लिकेशन एकरी 10 लिटर एकरी 10 लिटर 2 ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जी माण्याचा स्ट्रोक पाहिजे, साईज पाहिजे, प्रॉपर काय मिळाली. होतं, काडी पिकते, काडी पिकल्यानंतर मम्मीचं प्रमाण होतच नाही. आणि प्रॉपर साईज, वजन, मालाला कलर, लस्टर बी चढतं, या गोष्टी 2 ऍप्लिकेशन करायचे. तिथून पुढे जर माल द्यायला तुम्हाला टाइम असेल तर करू शकता, करायला काहीही अडचण नाही. जेव्हा मण्याची साईज तुमची वाढायला सुरुवात होती पॉईंट, तेव्हा तुमचा मणी जेवढा लूज असेल म्हणजे साल मऊ असेल तेवढा पॉईंट लांबला जातो. मग त्याच्यासाठी विशेष काही आणखी स्प्रे ड्रिप ऍप्लिकेशनला आपण त्याला 2 किलो एकरी बोरॅक्युल सोडलं होतं. SBTचे जे ऑर्गॅनिक ऑक्साईड मध्ये जे आहे ना, 30% कॅल्शियम 4% बोरॉन, ती ग्रेड 2 किलो एकरी दिली होती. अच्छा, 90व्या दिवशी ज्यावेळेस पाणी पुरून स्थिर होतं ना, त्यावेळेस आपण त्याला ते दिलेलं. त्याच्यानंतर काय दिलेलं नाही. म्हणजे 2, 3, 2, 3 असे घड आहेत, बरोबर आहे. हो. आणि प्रत्येक घडाची साईज युनिफॉर्म मध्ये दिसते, बरोबर. युनिफॉर्म मध्ये साईज बघा ना, म्हणजे माल पण एकदम म्हणजे क्वालिटी जी आहे ना एकदम सुपर क्वालिटी माल आहे, बरोबर आहे. कलर खूप छान येतो. एकसारखेपणा कलरला आहे ना, एकसारखेपणा येतो कलरला. तर किती वर्षाचा आहे द्राक्ष शेतीचा अनुभव? 10 वर्षापासून आहे. 10 वर्षाचा अनुभव. माणिकचे म्हणून व्हरायटी आपली 10 वर्षाचा प्लॉट झाला आता. आता द्राक्ष पिकामध्ये जास्तीत जास्त समस्या काय जाणवतात तुम्हाला? सर्वसाधारण आता आपल्या बाबतीत नाहीये, पण जनरल शेतकऱ्यांचा जर विचार केला तर काय काय अडचणी? व्हरायटीनुसार समस्या येत असते. डावणीची समस्या असेल, तुमचं शेंडानं चलणं, त्या समस्या येत असतात. आणि माल तयार झाल्यावर ममिफिकेशन ममिफिकेशन ते लोड नुसार, समजा लोड किती पकडलाय, शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट कशी झाली काय, त्याच्यानुसार काडी पिकली का नाही. पण आता आपलं काय झालं, आपण 0072 ही ग्रेड वापरतो, 100% त्यांनी काडी पिकतीच. त्याच्यामुळं ममिफिकेशन व्हायचा हा प्रॉब्लेम काय 100% येतच नाही आपल्याला. ही काडी जर पाहिली तर ही जिथपर्यंत गड आहे तिथपर्यंत काडी 100% पिकलेली, बरोबर. त्याच्यामुळं इथपर्यंत काडी पिकल्यामुळे हे गड मम्मीच व्हायचा काही प्रश्नच येत नाही. त्यातली बरीच काडी गडाच्या पण पुढं पिकत गेलेली आहे. ही जी काडी आहे तिथून जर पाहिलं गड हिते, तिथून पुढे एवढी गाडी पिकलेली आहे. ज्यावेळेस काडी परिपक्व तुमची पिकते त्यावेळेस मम्मीच खाण्याचं काहीच कारण येत नाही. कमीत कमी ऑर्गॅनिक मध्ये NPK लिक्विड मध्ये सल्फेट वॉटर सोल्युबलच्या तुलना जर केली किमतीची, तर वॉटर सोल्युबलच्या निम्म्या किमतीतच ग्रेडचा खर्च आहे, बरोबर. त्याच्या 20 लिटर येतं. तुम्ही 4 ऍप्लिकेशन करू शकता, 3 ऍप्लिकेशन करू शकता, बरोबर. पण मला 2 ऍप्लिकेशन पर्यंत सफिशियंट रिझल्ट येतोच. इकडं शिरूर असेल, या भागामध्ये जे डाळिंब उत्पादक शेतकरी आहे किंवा द्राक्ष असेल, आपले डाळिंब पण आहे, बरोबर. तर सर्वच पिकांमध्ये तुम्ही गायडन्स करता आणि प्लॉट व्हिजिट पण करता, म्हणजे अगदी बांधावर जाऊन मार्गदर्शन आहे. आणि त्याला सक्सेस करून देण्याची तुमची एकदम तुम्ही स्वतः गॅरंटी घेता की माझ्या पद्धतीनं जर ट्रीटमेंट केली तर 100% मी तुम्हाला सक्सेस करून देईल. म्हणजे एवढी गॅरंटी तुमच्या ह्या स्व अनुभवातून तुम्ही शेतकऱ्यांना देताय. म्हणजे असं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तुमचं मार्गदर्शन मिळावं, त्याच्यासाठी एकदा तुमच्या शॉपचं नाव सांगा आणि फोन नंबर सांगा. शॉपचं नाव आहे श्री स्वामी ॲग्रो, बेलुंडी बुद्रुक, हायस्कूलच्या समोर शॉप आहे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 973014 4141. खूप छान माहिती दिली सर या द्राक्ष पिकाबद्दल, आणि या माहितीचा संपूर्ण महाराष्ट्रातील द्राक्ष शेतकऱ्यांसाठी खूप फायदा होईल अशी मी आशा म्हणजे व्यक्त करतो. धन्यवाद.